नमस्कार मित्रांनो, मराठी जॉब अलर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी एक जबरदस्त संधी आहे आणि आज आपण त्याचबद्दल सविस्तर बोलणार आहोत. ही संधी आहे एम्स अर्थात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या 2026च्या नर्सिंग ऑफिसर भरतीची. चला थेट मुद्द्यावर येऊया. आकडा बघा, तब्बल 2551 नर्सिंग ऑफिसरच्या जागा आहेत. हो, बरोबर ऐकलं, 2500पेक्षाही जास्त जागांसाठी ही भरती निघाली आहे. आता यातली एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जागांचं आरक्षण. तब्बल 80% जागा महिला उमेदवारांसाठी आहेत आणि 20% जागा पुरुष उमेदवारांसाठी. म्हणजे या भरतीमध्ये महिलांना खूप मोठं प्राधान्य दिलं गेलं आहे, हे नक्की. तर ही सगळी माहिती नीट समजून घेण्यासाठी आपण हे सगळं काही सोप्या भागांमध्ये विभागलं आहे. संधी काय आहे, पात्रता काय लागेल, निवड प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या तारखा लक्षात ठेवायच्या, सगळं काही. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की एम्समधली ही नर्सिंग ऑफिसरची भूमिका नेमकी आहे तरी काय आणि यात काय काय फायदे मिळू शकतात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पगार किती? तर हे पद पे लेव्हल 7 मध्ये येतं. म्हणजे एक चांगला पगार तर आहेच, पण त्यासोबत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे सगळे भत्तेही लागू आहेत. त्यामुळे हे एक खूपच आकर्षक पॅकेज बनतं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे पात्रता. कोण कोण या पदासाठी अर्ज करू शकतं? हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक इच्छुक उमेदवाराने स्वतःला विचारायला हवा. आपली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यामध्ये बसतो का? इथे पात्रतेसाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला आहे BSc नर्सिंग पदवीधारकांसाठी आणि दुसरा आहे GNM डिप्लोमा केलेल्यांसाठी. दोन्हीसाठी नर्स आणि मिडवाईफ म्हणून नोंदणी असणं मात्र बंधनकारक आहे. पण डिप्लोमावाल्यांसाठी एक अतिरिक्त अट आहे आणि ती अट म्हणजे 2 वर्षांचा अनुभव. पण इथे एक गोष्ट लक्ष ठेवायला हवी, हा 2 वर्षांचा अनुभव तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि तुमची नोंदणी झाल्यावरच मोजला जाईल. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर आणि काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचे 2 वर्ष. शिक्षणासोबतच वयाची अटही आहे. कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष. अर्थात वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी जसे की SC ST OBC आणि दिव्यांगांसाठी वयोमर्यादेत नियमानुसार सूट देण्यात आली आहे. ठीक आहे, समजा पात्रता जुळली, मग निवड कशी होणार? चला आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. ही निवड प्रक्रिया 2 टप्प्यात होते. पहिला टप्पा आहे नॉरसेट प्रिलिम्स. ही फक्त एक क्वालिफाईंग परीक्षा आहे, म्हणजे ही पास केली की तुम्ही पुढच्या टप्प्यात जाता. आणि दुसरा टप्पा नॉरसेट मेन्स. हा खरा निर्णायक टप्पा आहे, कारण अंतिम गुणवत्ता यादी याच परीक्षेच्या मार्कांवर ठरणार आहे. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची सूचना, दोन्ही परीक्षांमध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1/3 गुण कापले जातील. त्यामुळे उत्तर देताना खूप काळजी घ्यावी लागेल. तर जे उमेदवार पात्र आहेत आणि परीक्षेसाठी तयार आहेत त्यांच्यासाठी अर्ज कसा करायचा याचा संपूर्ण रोडमॅप आता पाहूया. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे, अगदी सोपी आहे. एम्सच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं, फॉर्म काळजीपूर्वक भरायचा, कागदपत्र अपलोड करायची, फी भरायची आणि शेवटी फॉर्मची एक प्रिंट काढून ठेवायची. झालं. अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर जनरल आणि OBC उमेदवारांसाठी 3000 रुपये, तर SC ST आणि EWS साठी 2400 रुपये आहे. दिव्यांगांना शुल्कात सूट आहे. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे SC ST उमेदवारांचं शुल्क निकाल लागल्यावर परत केलं जाईल. चला आता सगळ्यात शेवटी, पण सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. या तारखा चुकवून अजिबात चालणार नाही. या 4 तारखा आपल्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. अर्ज कधी सुरू होतो, कधी बंद होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षा कधी आहेत. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय काही इतर महत्त्वाच्या तारखाही आहेत, जसं की अर्जामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी कधी मिळेल, किंवा परीक्षेचं शहर आणि ॲडमिट कार्ड कधी उपलब्ध होईल, हे सगळं इथे दिलेलं आहे. तर आता सगळा मार्ग स्पष्ट आहे. पात्रता, परीक्षेचा स्वरूप, अर्ज करण्याची पद्धत, महत्त्वाच्या तारखा, सगळं काही समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, ज्या करिअरच्या संधीची इतके दिवस तयारी सुरू होती ती संधी हीच आहे का? विचार करा आणि तयारीला लागा. अशाच नवीन जॉब अपडेटसाठी मराठी जॉब अलर्ट चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.